मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना एक आतुरता आहे. ते आपल्या सगळ्यांचा लाडका वंशोद्धामा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर मित्रांनो, बकासूर हा आपल्याला जे भव्य दिव्य असं उद्या 5 एप्रिल 2026 हनुमान जयंती व काय भैरवनाथ यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ सासवड आयोजित भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान ओपनचं मैदान होते. त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका वंशोद्धामा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर हा पळताना दिसेल. मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी जे भव्य दिव्याचं मैदान होते भैरवनाथ केसरी पर्व तिसरे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,11,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 41,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 31,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी 21,000 रुपये आणि 8व्या क्रमांकासाठी 15,000 रुपये. आणि हे मैदान लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळेल STC या लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आणि मैदान रिपोर्टर या यूट्यूब चॅनलवरती. आणि या मैदानासाठी विशेष सहकार्य बाबाराजे जगताप, अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकापासून 8व्या क्रमांकापर्यंत 5,000 रुपये असं मित्रांनो बक्षीस आहे. आणि या मैदानाचे आयोजक आहेत काय भैरवनाथ मंडळ ट्रस्ट व श्री भैरवनाथ चैत्री उत्सव व समस्त ग्रामस्थ सासवड. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूर भोकूम आगरेवाडी फाटी या ठिकाणी आपल्याला स्वयंभू श्री सोमेश्वर केसरी मैदानामध्ये पळताना दिसला. आणि बकासूरचा पहिरा होता मित्रांनो, घरचा साज आपल्याला पळताना दिसला. बकासूर आणि मित्रांनो महाराज तळाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा महाराज. मित्रांनो, घरचा साज आपल्याला त्या स्वयंभू श्री सोमेश्वर केसरी मैदानामध्ये पळताना दिसला. आपण बघितलं असेल बरेच दिवस झालं बकासूर मित्रांनो महाराज गुलालासाठी संघर्ष करत होता. आणि नक्कीच काल जे सोमेश्वर केसरीचं मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये मित्रांनो घरचा साज पळताना दिसला बकासूर आणि महाराज. आणि अखेर भावानेच मित्रांनो भावाचा संघर्ष संपवला आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदररित्या गाडी गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र झाली. सुट्टा असा मित्रांनो पावसामध्ये सेमी पळाला, परंतु मित्रांनो फायनल काही झाला नाही आणि बकासूर आणि महाराज फायनलचे मानकरी ठरले नक्की. आणि मित्रांनो महाराजचा संघर्ष अखेर भावानेच संपवला. महाराज बरेच दिवस झाले मित्रांनो गुलालासाठी संघर्ष करत होता आणि नक्कीच बकासूरने दाखवून दिलं की भावच भावाचा संघर्ष संपवू शकतो. भावाचा जोड पळाला सोमेश्वर केसरी मैदानामध्ये आणि फायनलचे मानकरी ठरले बकासूर आणि महाराज. आणि बकासूर आपल्याला येणाऱ्या उद्याच्या मैदानामध्ये भैरवनाथ केसरी मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी जे भव्य दिव्य असं भैरवनाथ केसरीचं मैदान होतं ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक 1,51, द्वितीय 1,11, तृतीय 75, चतुर्थ 51, पंचम 41, 6वं 31, 7वं 21 आणि 8व्या क्रमांकासाठी 15,000 रुपये. या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरचा पहिरा कोण असेल? शक्यतो मित्रांनो आपल्याला घरचा साज पुन्हा एकदा या भव्य दिव्य अशा भैरवनाथ केसरी ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल.